ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। कामोठ्यामध्ये आज प्रभाग क्रमांक 12 आणि प्रभाग क्रमांक 13 या दोन प्रभागामध्ये बाईक रॅलीनं या पनवेल विधानसभा मतदारसंघामधल्या मतदारांचा, कामोठ्यामधल्या मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत। भारतीय जनता पार्टी, RPI, राष्ट्रवादी, शिवसेना आणि सर्व महायुतीतल्या पक्षांचे सर्व मान्यवर नेते, आपल्या प्रभागातील नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, उपस्थित सर्व युवा सहकारी, मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्व महिला भगिनी आणि सर्व उपस्थित बंधूंनो, मी सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की जवळपास गेले 3 तास आपली रॅली कामोठ्याच्या या 2 वॉर्डातून जवळपास प्रत्येक रस्त्यावरून फिरली आहे। उमेदवार या नात्यानं खरं तर अपेक्षा लोकांची असू शकते की उमेदवारांना घरोघरी आलं पाहिजे, मतदारांशी बोललं पाहिजे, पण थोडी या मतदारसंघाची स्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेचे मतदारसंघ आहेत। या मतदारसंघाची मतदारसंख्या किती असते? ती असते 3.5 लाख, 4.25 लाख, काही 4 लाखाच्या वरती असतात। अगदी हाताच्या बोटावर मोजाल इतके 5 लाखाच्या वरती असतात। पण पनवेल मतदारसंघाची मतदारसंख्या ही 6,46,000 आहे। याच्यापेक्षा फक्त एकच मतदारसंघ 288 मतदारसंघामध्ये यापेक्षा जास्त मतदारसंख्येचा आहे, तो म्हणजे चिंचवड, तो 6,50,000च्या वरती आहे। 6,50,000 घराच्या मध्ये मतदार जिथे आहेत त्या ठिकाणी प्रत्येक मतदारापर्यंत उमेदवाराला स्वतः पोहोचता येणं अवघड आहे आणि त्यामुळं प्रत्येक घरोघरी आपण जाऊ शकत नाही। म्हणून बाईक रॅलीनं आपण शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न केलाय। पण मला खात्री आहे की महायुतीतले आपण सर्व पदाधिकारी, महायुतीचे आपण सर्व कार्यकर्ते, सहकारी घरोघरी जाऊन आपली निशाणी, आपण केलेलं काम हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण यापूर्वी सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक मतदाराच्या घरी किमान 2 वेळेला पोहोचून आपण मतदाराचा आशीर्वाद घेणार आहोत। या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सूत्र आहे सबका साथ सबका विकास, आणि हे सूत्र अवलंबत मोदी सरकारनं या देशामधल्या सर्वसामान्य जनतेसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक योजना आणल्या। या जनतेला अनेक पद्धतीनं विकास कामांच्या माध्यमातून पुढे जाण्याची दिशा दाखवलेली आहे। त्यांच्या पावलावर पाऊल टाकत राज्याचे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी दादा यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारनं अनेक कामं तुमच्या आमच्यासाठी आणलेली आहेत आणि ही कामं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज कामोठ्यामधले भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI महायुतीचे कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले, योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केल्यात। मग अन्नपूर्णा योजना असेल, शिक्षणाच्या बाबतीमध्ये 12वी नंतर मोफत शिक्षण असेल, किंवा केंद्र सरकार, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतील, अगदी आपली लाडकी बहीण योजना घेतली तर त्याचे फॉर्म आपल्या सगळ्यांचे भरून घेऊन तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे याच्यासाठीचा पाठपुरावा देखील कामोठ्यामधल्या आमच्या सर्व भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। मला त्या सगळ्यांचा अभिमान वाटतो, मी त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन देखील करतो आणि सरकारचं विशेष या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की एका लाडक्या बहीण योजनेनं आमच्या सर्वसामान्य महिला भगिनींच्या आयुष्यामध्ये क्रांती घडवण्याचं काम केलंय। महिन्याला 1500 रुपये, पण ते आता त्या बहिणींच्या हक्काचे झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत आहेत, स्वतःच्या कुटुंबातल्या या ठिकाणी आमच्या भगिनींकडे, मुलींच्याकडे शिक्षणासाठी लक्ष देता येतं। आणि आता या महायुती सरकारनं घोषणा केली की केवळ 1500 वर थांबणार नाही। एकीकडे महाविकास आघाडी सांगते की मी सत्तेत आलो तर योजना बंद करू, आणि एकीकडे महायुती सांगते 1500 वर थांबणार नाही, आम्ही पुन्हा सत्तेमध्ये आलो की महिना 1500ची आम्ही वाढवून 2100 रुपये महिना करू आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना अधिक स्थैर्य देऊ। या पद्धतीनं लोकांच्या हिताचा विचार करणारं सरकार आहे। आज कामोठी असेल, पनवेल महापालिकेचा परिसर असेल, याच पद्धतीनं भाजप महायुतीचे सगळे पक्ष तुमच्या आमच्या हितासाठी महापालिकेच्या माध्यमातून विकास कामं तुमच्यापर्यंत आणतायत। वेगवेगळ्या पद्धतीनं
बगीचे असतील, मैदानं असतील, यांचा विकास होतोय, सामाजिक भवनांचा विकास होतोय, रस्त्यांचा विकास होतोय. त्याच पद्धतीनं पिण्याच्या पाण्याच्या साठी सुद्धा आमचे सगळे नगरसेवक, सगळे पदाधिकारी आपल्या सगळ्यांच्या बरोबरीनं काम करतायत. थोडा नवी मुंबई महापालिकेचं पाणी आपल्यापर्यंत येताना प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये अडथळे येतात, पण नवी मुंबई महापालिकेवर आपण आता थांबून नाही. येणाऱ्या मे 2025 पर्यंत आपल्याला पनवेल महापालिकेला त्याच्या स्वतःच्या हक्काचं 100 MLD वाढीव पाणी मिळणार आहे आणि त्या माध्यमातून 220 MLD पाणी पनवेलकरांना उपलब्ध होणार आहे. 220 MLD याचा अर्थ 22 कोटी लिटर प्रत्येक दिवसाला पाणी आपल्याला मिळणार आहे आणि त्यामुळे कामोठा वासियांची पाण्याची टंचाई पुढच्या 5-7 वर्षासाठी कायमची संपून जाणार आहे आणि त्याच्यानंतर देखील हेटवणे धरण मोठं होणार आहे, कोंडाणे धरण वाढणार आहे. आपल्या अवतीभोवतीच्या धरणांचा विकास हा आता पनवेल महापालिका स्वतः करणार आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की मे महिन्यानंतर आपल्यापैकी एकाची पाण्याची तक्रार ही शिल्लक राहणार नाही. याच पद्धतीनं पनवेल महापालिका हद्दीमधल्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून त्याच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण काम केलेलं आहे. टॅक्सचा विषय असू द्या किंवा कुठलाही विषय असू द्या, या विषयाच्या बाबतीमध्ये लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचं काम आपण केलंय. महापालिकेच्याकडे आपण मागणी केली, टॅक्स माफ करा. महापालिका टॅक्स माफ करू शकत नाही. आपण शासनाकडे गेलो, टॅक्स माफ करा. शासनानं सांगितलं कायद्यात बदल करावा लागेल, पण जे लोक कोर्टात गेले त्या कोर्टात गेलेल्या लोकांना सुद्धा 3 वर्षामध्ये कोर्टानं टॅक्स मध्ये कुठली सवलत दिली नाही. याचा अर्थ टॅक्स मधून आपली मुक्ती होऊ शकत नाही, पण टॅक्सचा जाच नको, वेगवेगळ्या चुकीचं मेजरमेंट नको आणि जो दंड लावलाय, शास्ती लावली आहे ती माफ झाली पाहिजे. आपण राज्य सरकारला विनंती केली, देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली, शिंदे साहेबांना विनंती केली आणि शिंदे साहेबांनी घोषणा केली की पनवेल महापालिकेची शास्ती आम्ही माफ करणार आहोत आणि त्याची अंमलबजावणी येणाऱ्या कालावधीमध्ये आपण निश्चित करून घेणार आहोत. एक समस्या आपण लोकांच्या सोडवणार आहात, पण आज लोकांपर्यंत पोहोचून हे आपण अधिक स्पष्टपणानं सांगण्याची आवश्यकता आहे. प्रचाराच्या निमित्तानं घरोघरी जाऊ त्यावेळेला लोकांना हे समजवण्याची आवश्यकता आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे, आपल्या मार्फत आपापल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत जेव्हा प्रचाराला घरोघरी जाऊ, आपली निशाणी घरोघरी घेऊन जाऊ, त्यावेळेला आपण केलेली कामं सुद्धा लोकांना सांगायची आहेत, लोकांच्या अडचणी समजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यायचा आहे. या कामोठ्या आणि परिसराच्या विकासासाठी भाजप महायुती कशी सक्षम आहे हे लोकांपर्यंत आपल्याला सगळ्यांना पोहोचवायचं आहे. आज जे विरोधी पक्ष नेते या ठिकाणी विरोधी पक्षाची लोक सोशल मीडियावरून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी दोष देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे 6 वर्ष इथं आमदारकी होती, त्याच्यातले 2.5 वर्ष हे सत्तेत होते. विनिता साहेब म्हणाल्याप्रमाणे या 2.5 वर्षाच्या सत्तेत हे काही करू शकलेले नाही. या 6 वर्षाच्या आमदारकीमध्ये ते तुमच्या आमच्यासाठी काही आणू शकलेले नाही. यांना यांच्या नेत्यांना जेलमध्ये जाण्यापासून वाचवायचं होतं. कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यामध्ये जे जेलमध्ये 3 वर्ष जाऊन बसले त्यांना वाचवणं हे त्यांचं महाविकास आघाडीकडे काम होतं. पण आता या महाविकास आघाडीमध्ये सुद्धा 2-2 पक्ष निवडणुकीला उभे राहिले, कारण त्यांना वाटायला लागलं की आम्हाला या इतर पक्षांचा उपयोग नाही. अशा पद्धतीनं संधी साधू करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा चेहरा आपल्याला आपल्या कामोठ्यातल्या नागरिकांच्या पुढे उघडा करायचा आहे. आणि मोदींचं काम, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित दादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं काम हे आपल्याला लोकांच्या पुढे नेऊन सांगायचं आहे. आणि मला खात्री आहे जेव्हा लोकांच्या पुढे आपण हे जाऊन सांगू आणि तेव्हा लोकांना विश्वास पटेल की आजवर काम कोणी करू शकलंय, भाजप महायुती करू शकली आणि इथून पुढे जर कोणी काम करू शकणार आहे तर भाजप आणि महायुतीच लोकांची कामं करू शकणार आहे. याची खात्री लोकांना देण्यासाठी आपण सर्वजण याच पद्धतीनं 20 तारखेपर्यंत
पर्यंत सज्ज व्हावं आणि 20 तारखेला प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं इतकीच विनंती या ठिकाणी करतो। 3 तास आपण जल्लोषामध्ये रॅली काढली, लोकांपुढे जाऊन आवाहन केलं। आपल्या सगळ्यांना विशेष करून युवा मोर्चाला या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो। महिला मोर्चाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो।